आजच्या प्रति सकाळी पुन्हा एकदा एस ए चर्च नंदुरबारच्या वतीने आपलं तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये स्वागत करीत आहे. यावेळेस आम्ही विजय संगीतमधून गीत नंबर 90 गाणार आहोत. मी विनंती करतो की विश्वास बडवी साहेब पुढे येतील आणि गावं लागतील. ख्रिस्त आला दारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागे त्याच्या कान दे, हाके लागे त्याच्या कान दे, कान देती त्याशी बोलतो मधुर, कान देती त्याशी बोलतो मधुर, उघड सत्वर द्वार तुझे, उघड सत्वर द्वार तुझे, थकला दमला उभा टाकूनिया, थकला दमला उभा टाकूनिया, वाट पाहुनिया मित्रा तुझी, वाट पाहुनिया मित्रा तुझी, किती वर्ष गेली तुला पाहुनिया, किती वर्ष गेली तुला पाहुनिया, अजूनी कावाया गुंतलाशी, अजूनी कावाया गुंतलाशी, पातक भाराने नरकी जाशील, पातक भाराने नरकी जाशील, कसा सुटशील सांग माते, कसा सुटशील सांग माते, तारावया तुझा आला तुझ्या दारी, तारावया तुझा आला तुझ्या दारी, म्हणून माघारी लावू नको, म्हणून माघारी लावू नको, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, ख्रिस्त आला द्वारी तुझ्या हृदयाच्या, हाके लागे त्याच्या कान दे, हाके लागे त्याच्या कान दे. आजच्या या प्रार्थना मननामध्ये पुन्हा आम्ही आपलं सर्वांचं स्वागत करतो. यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही प्रार्थना मननाकडे जाणार आहोत. आदरणीय रेव्हरेंड पठारे पाळक आजचं मनन हे देतील. यावेळेस आम्ही प्रार्थना करू. एस ए चर्च नंदुरबार मंडळीचे पंच आहे राजेंद्र व्यास, ते पुढे येतील आणि प्रार्थना करतील. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर बापा आभार मानतो आजच्या सकाळबद्दल. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे जे मनन आम्ही ऐकू परमेश्वरा, जे गीत गायलं ते तू आशीर्वादित केलेलं आहेस आणि विशेष करून आज तुझ्या दासाला लागणारी कृपा पुरव. तुझं पवित्र वचन त्यांच्या मुखातून निघत असताना आम्ही जे ऐकू जे बघू, आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा पुरव, एक नवीन आशीर्वाद दे. आमच्या विश्वासे प्रभू आज तू आमच्या प्रत्येकाशी बोलशील. सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. प्रार्थना ऐकलीस, आभार मानतो. येशूच्या नावात भक्त म्हणून तो ऐक. आमेन. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये सलाम.
आजच्या या दुपारी मन्नासाठी आपण जो शास्त्रभाग वाचणार आहोत, निर्गमाचं पुस्तक याचा 30वा अध्याय आणि वचनं 1 ते 8 ही वाचू आपण. निर्गम याचा 30वा अध्याय. एक ते 8 ही वचनं. धूप जाळण्यासाठी एक वेदी कर, ते बाभळीच्या लाकडाची असावी, तिची लांबी 1 हात व रुंदी 1 हात अशी ती चौरस असावी, आणि तिची उंची 2 हात असून तिची शिंगे अंगचीच असावी. त्या वेदीचा वरचा भाग व तिच्या चारी बाजू आणि तिची शिंगे अशी ती सगळी शुद्ध सोन्याने मढवावी व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा करावा. वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी सोन्याच्या कड्या करून त्या कंगोऱ्याखाली तिच्या दोन्ही अंगांना 2 कोनास 2-2 अशा लावाव्या. दांडे बाभळीच्या लाकडाचे करून ते सोन्याने मढवावे. साक्षपटाच्या कोशापाशी असलेल्या अंतरपटासमोर, अर्थात साक्षपटावरील ज्या दयासने मी तुला भेट देत जाईन त्यासमोर ही वेदी ठेवावी. ह्या वेदीवर अहरोनाने सुगंधी द्रव्ययुक्त धूप जाळावा. रोज सकाळी तो तेलवात करील तेव्हा हा धूप त्याने जाळावा. तसाच संध्याकाळी तो दिवे लावेल तेव्हा त्याने धूप जाळावा. हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळीत जावा. तिच्यावर निराळा धूप, होमार्पण, अन्नार्पण अथवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पवायचे नाही. आपण मागील काही आठवड्यांपासून या विषयाचं मनन करत आहोत आणि ज्या मंडपासंबंधाने पवित्र शास्त्रामध्ये या निर्गमाच्या पुस्तकामध्ये मोशेला देवाने हा आराखडा दिला आणि त्या आराखड्याप्रमाणे ह्या सर्व कामाची उभारणी झाली आणि मग त्याच नमुन्यात देवाचं मंदिर शलोमोन राजाने बांधलं. आणि मग त्या मंदिराच्या नंतर आपण या नवीन कराची मंदिराची उभारणी पाहतो. तर नवीन करामध्ये येशू ख्रिस्ताच्या नंतर इसवी सन 70 ते मंदिर जाळण्यात आलं आणि त्या निरोबादशाने त्या यरुशलेमचा छळ केला, जाळून टाकलं आणि ते नेस्तनाबूत झालं. त्यानंतर आज तागायत त्या ठिकाणी मंदिर नाही आणि त्या मंदिराच्या जागेवर एक भिंत आहे आणि त्या भिंतीला हे यहुदी लोक, हे इस्रायल लोक डोकं आपटून प्रार्थना करतात, शोक करतात. प्रार्थनेच्या चिठ्ठ्या त्या भिंतीच्या कपारींमध्ये टाकतात आणि विश्वास आहे की 3रं मंदिर उभारलं जाईल. पण देवाने जी मंडळी, जे मंदिर उभारलं 2000 वर्षामध्ये, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं मी माझी मंडळी उभारीन, आणि त्याप्रमाणे पेंटेकॉस्टच्या दिवशी मंडळीचा जन्म झाला. जसं आपण मंडप हे ख्रिस्ताचं प्रतिरूप आपण म्हणतो, तसं मंडप हे मंडळीचं प्रतिरूप आपण पाहिलं. आणि मग मंडप हे विश्वासणाऱ्यांचं प्रतिरूप या या विभागामध्ये आपण पाहत असताना आम्ही सर्व विश्वासणारे म्हणून पवित्र शास्त्रानुसार नवीन कराराप्रमाणे तुम्ही आणि मी देवाचं मंदिर आहोत आणि देवाचा आत्मा त्या मंदिरामध्ये वास करत आहे. आणि म्हणून आम्ही स्वतःला विश्वासणारे म्हणवणारे, आपल्याला देखील हे प्रतीक लागू आहे. आणि जसं आपण प्रभू येशू ख्रिस्ता संबंधाने विचार केला, मनन केलं, मंडळी संबंधाने मनन केलं, त्याच गोष्टी आपण पाहत असताना आपण आपल्याला लागू करत आहोत. आणि मागील 2-3 आठवड्या 4 आठवड्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टीचा आढावा घेतलेला आहे. आपण जे विश्वासणारे आहोत, आपल्याला देखील त्या पद्धतीने त्या देवाच्या मंदिरामध्ये टप्प्याटप्प्याने आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आणि देवाच्या जवळ निकट त्याच्या सहवासामध्ये जायचं. आणि मागच्या वेळेस इब्री 10व्या अध्यायामधून आपण त्या परमपवित्र स्थानामध्ये ख्रिस्ताच्या देवाच्या अगदी निकट जवळ त्याच्या उराजवळ यावं ही त्याची इच्छा आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि मग आपण त्या इस्रायल लोकांचा तो नमुना पाहिलेला आहे, त्या 12 वंशाची विभागणी आणि मग त्या पूर्वेकडच्या 3 वंशामधून
हा लेवी वंशामधला हा याजक असं म्हटलं की त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करत त्यावेळेस त्या आतल्या भागामध्ये त्या अंगणामध्ये त्याला त्या वेदीवर प्रथमतः समर्पण करावं लागत होतं, अर्पण करावं लागत होतं. गंगाळा जाऊन तिथं जाऊन आपल्याला स्वच्छ शुद्ध करण्याची गरज होती आणि मग आतमध्ये पवित्र स्थानामध्ये त्याला प्रवेश करता येत होता. ही याजकांची सेवा आहे आणि त्या सेवेप्रमाणे परमपवित्र स्थानामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी जो दीपवृक्ष आहे आणि मग त्या दीपवृक्षा संबंधाने आपण पाहिलेलं आहे सातपट प्रकार देणाऱ्या त्या ज्योती आणि त्याप्रमाणे आपलं ख्रिस्ती जीवन त्या गोष्टीचा विचार केला. त्या मेजावर ज्या समर्पित भाकरी ठेवल्या जात आणि असं म्हटलं की 12 वंशाच्या मोजमापाप्रमाणे त्या 12 भाकरी समर्पित भाकरी त्या अतिशय सुगंधित त्या धुपाने त्या द्रव्याने संपूर्ण सप्ताहभर एक असं म्हटलं की ते याजक लोक सगळे एकत्र मिळून ते खात सर्वांना पुरून उरत आणि मग नवीन भाकरी त्या ठिकाणी ठेवत. ह्या गोष्टी आपल्याला आज पाहत असताना आपण जीवनी भाकर ही तेथे पाहतो आणि मेजावरच्या 12 भाकरी सर्वांना पुऱ्या इतक्या होत्या. त्या सपीट गव्हाच्या असून दर शाबातवारी जुन्या काढून नवीन तयार करून मेजावर ठेवत आणि त्यावर शुद्ध सुवासिक धूप ठेवत. हे खडकातील मधाप्रमाणे ख्रिस्ताच्या जीवनातून वाहणारे सामर्थ्य तसेच समाधान कितीतरी गोड आहे. ही जीवनी भाकर हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जो आलेला आहे त्या खडकातून पाझरणारा तो मध ते किती गोड किती मधुर असं म्हटलं की त्या प्रकारचं हे सुवासिक धूप आणि त्या धुपाच्या खाली ठेवलेल्या भाकरी हे आपल्याला या गोष्टीचं लागूकरण करत असताना ख्रिस्ताच्या जीवनातून वाहणारे सामर्थ्य तसेच समाधानही कितीतरी गोड आहे. हे ख्रिस्ताच्या जीवनातलं हे जीवनयुक्त रस हा गोड आहे सुमधुर आहे. असं म्हटलं की आपण या भाकरी आमच्या शरीराचे व जीवनाचे पोषण करतात आणि ते आमचे पूर्ण जीवन व आपल्या तत्वानुसार बनवून जातात. आपली आत्मिक वाढ त्याच्याशिवाय होणार नाही. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं मनुष्य केवळ भाकरीने जगतो असं नव्हे तर माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक वचनाने तो वाचेल. आमचं आत्मिक पोषण करण्यासाठी ही जी जीवनी भाकर आपल्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. पुन्हा त्या ठिकाणी त्या भाकरीचे नव्हे पण तेथे धूप वेदी आहे आणि त्यात कितीतरी शिक्षण सामावलेलं आहे. या शिक्षणाचा सार हा आहे की आमच्या प्रार्थनेचे जीवन आणि प्रभू येशूच्या द्वारे देवाशी आमची जी सहभागिता आहे या गोष्टींचा अर्थ या धूप वेदीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुवासिक धूप हे अभिषेकाचे तेल या वस्तू मंडपाच्या सेवा साहित्यामध्ये सर्वात पवित्र मानलेल्या होत्या आणि आपल्याला माहीत आहे की देवाने ते तेल बनवायला लावलेलं होतं अभिषेकाचं तेल आणि त्या सुवासिक तेलाने जो अभिषेक केला जात होता असं म्हटलं की ह्या सेवा कार्यामध्ये सर्वात पवित्र मानलेला हा पदार्थ हे तेल आहे. त्या कोणीही माणसाने आपल्यासाठी करावायच्या नव्हत्या मात्र ईश्वरी सेवेतच त्यांचा उपयोग महत्त्वाचा होता. हा धूप व तेल अनेक द्रव्य एकत्रित करून काही द्रव्य अति बारीक कुटून तयार करीत आणि मग त्या मसाल्यासह वेदीवर जाळत. हे चित्र अतिशय त्या आतल्या गाभाऱ्यातलं आहे आणि या पवित्र स्थानामध्ये ह्या द्रव्याने या सुगंधित द्रव्याने असं म्हटलं की इतकं कुठून बारीक तयार केलेला मसाले आणि ते केवळ परमेश्वरासाठीच तो धूप होता तो सुवास होता आणि त्या परमपवित्र स्थानामध्ये त्या पडद्यातून तो धूप जात असे आणि देव तो सुगंध तो सुवास घेऊन प्रसन्न होत होता. हा धूप व तेल अनेक द्रव्यांनी मिळून बनवल्यामुळे आता हा निर्गम 30:33 पुढं वाचलं तर प्रार्थनेच्या आत्म्यावरून देवापासून हा असला पाहिजे. तो अनुकरणाने साध्य नाही. तो ख्रिस्ती जीवनातील अनेक सुख दुःखांचे प्रसंग व अनुभव
तसेच स्वभावातील गुणधर्मांच्या मिश्रणातून निर्माण होतो. हा प्रार्थनेचा धूप असं म्हटलं की आमच्या आत्मिक जीवनात हे जे अनुभव आलेले आहे, सुखदुःखांचे अनेक प्रसंग, अनेक अनुभव आपल्या स्वभावातले, या सर्व मिश्रणामधून हा तयार झालेला आहे. आणि प्रार्थना हे ईश्वरी भक्तीचे जणू सुवासिक कुसुम, हे असं म्हटलं की प्रार्थनेला एवढं महत्त्व दिलेलं आहे. आणि त्या पवित्र स्थानामध्ये असलेली ही वस्तू किंवा हे पवित्र तेल, त्याला जितकं पवित्र मानलं जात होतं तितकंच महत्त्व त्या प्रार्थनेला आहे. आपल्या भक्तीचं हे सुवासिक कुसुम आणि अंतःकरणातून निघणारा सुवासिक परिमल आहे. आणि हा परिमल आतच दरवळत नाही, तर थेट परमपवित्र स्थानापर्यंत तो पोहोचत आहे. याजक तर त्यांना विचारांना त्या देवासाठी ह्या सर्व गोष्टी करत असताना त्याचाही त्यांनाही लाभ होत होता. हे आमचं ख्रिस्ती जीवन या प्रकारे आमचा हा परिमल दरवळण्यासाठी आम्हाला ह्या सर्व अनुभवातून, प्रसंगातून आपल्याला जावं लागणार आहे. आणि जात असताना आम्हाला या प्रार्थनामय भक्तीचं हे सुवासिक कुसुम आपल्या अंतःकरणातून निघालं पाहिजे, अंतःकरणातून. आणि आम्हाला ह्या आत्मिक जीवनामध्ये हा अनुभव आला पाहिजे. तो जणू अतिशुद्धतेने तयार केलेला सुगंध, अवर्णनीय सुकुमार, शुद्ध स्वर्गीय अशी आहे. आणि म्हणून प्रार्थनेला कोणतीच गोष्ट अति अल्प नसते, ती सर्व लहान सहान गोष्टीत भाग घेते. प्रार्थनेला या प्रकारे उपमा दिलेली आहे. म्हणून सर्व प्रसंगासाठी समरस होतो. प्रार्थनेतील सुवासिक द्रव्य कितीही बारीक केलेली असोत, ती आपल्या आयुष्याच्या हजारो अल्पस्वरूप अनुभवातून उद्भवलेली असते. आपण देवाला त्या समर्पण केल्यास देव आम्हाला त्या प्रार्थनारूपी धूप अग्निहोत्राप्रमाणे सुवासिक यज्ञ अर्पणाला आपण लागतो. आमच्या लहानसहान परीक्षा, प्रसंग, सेवेचे कार्य ही त्याच्या सुवर्ण वेदीवर चढविली म्हणजे वसंत ऋतूत दरवळणारा सुवास, अशी अहरोनाच्या हातातील धूप पात्रातून निघणारा सुगंधही सुगंधी वासाप्रमाणे देवाला आवडतो. ह्या प्रार्थनेला या सुगंधी धुपाची उपमा दिलेली आहे. म्हणून आपल्याला आपल्या आत्मिक जीवनाची उभारणी या प्रकारे करायची आहे. त्या गोष्टी आपल्याला लागूकरण करत असताना आपण देवा जो स्वर्गलोकी आहे, पवित्र जनांच्या ज्या प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचत आहे. असं म्हटलं की त्या सुवासिक कुप्यांमध्ये, ज्या कुपीमध्ये त्या साठवलेल्या आहेत, त्या ज्या उघडल्या जातील, असं म्हटलं की तिथं विचारलं गेलं हे काय, तो म्हणतो पृथ्वीवरील या पवित्र जनांच्या प्रार्थनेच्या धूपाच्या वाट्या आहेत. हा धूप आमच्या प्रार्थना देवाला आपण अर्पण केलेला आहे, पाठवलेला आहे. कधी कधी आपल्या प्रार्थनेचे उत्तरं मिळाले नाहीत, परंतु देवाजवळ असं म्हटलं की ते साठवून ठेवलेले आहेत. ह्या आमच्या प्रार्थना दैनिक रीतीने सुवासिक व्हाव्यात म्हणून त्या पवित्र आत्म्याकडून अग्नीवर चढविल्या गेल्या पाहिजेत. जसा प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गलोकी आपल्या कैवारी आहे, मध्यस्थ आहे, तसा पवित्र आत्मा हा भूतलावरील आमचा खरा मध्यस्थ कैवारी आहे. ह्या आमच्या प्रार्थना धुपाप्रमाणे स्वर्गापर्यंत, देवापर्यंत पोहोचाव्यात, यासाठी तो सुवासिक बनावा म्हणून पवित्र आत्मा आपल्या वतीने तो मध्यस्थी करत आहे, कणत आहे आणि त्या देवापर्यंत चढविल्या गेल्या जातात. जसा प्रभू येशू ख्रिस्त हा स्वर्गलोकी आपला कैवारी आहे, तसा पवित्र आत्मा आज आपला कैवारी या भूतलावर आहे. तो आम्हामधून अनिर्वच्य कन्याने आम्हासाठी मध्यस्थी करतो. म्हणून प्रार्थना कशी करावी, तर आपण त्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, त्याच्या सामर्थ्याने आपण करावी. आणि तो आमच्या वतीने कणून मध्यस्थी करतो. असं म्हटलं की आपली प्रार्थना आपण या आत्म्याने भरून जर आपण करत आहोत, तर ती देवासमोर सादर केली जाते. जसा पवित्र स्थानातून तो शुद्ध धुपाचा सुवास त्या पडद्यातूनच म्हणजे वेलमधून आत शिरून परम पवित्र स्थान भरून काढी,
त्याचप्रमाणे प्रार्थनेचा आत्मा पृथ्वी व स्वर्ग एक करून टाकतो. धूपवेदी परमपवित्र स्थानाच्या अगदी दाराला खेटून होती. ही धूपवेदी जी आहे ती परमपवित्र स्थानाच्या अगदी दाराला लागून होती. तसेच आपण देवाच्या पवित्र सहवासात अगदी निमग्न झाल्याने आपण सर्व स्वर्गदाराशीच आहोत. अगदी स्वर्गाच्या दाराशी आपण टेकलेले आहोत. स्वर्ग लोकातून पवित्र स्थानातून स्वर्ग लोकातून येणारा ध्वनी आपण ऐकू शकतो. तसं त्या परमपवित्र स्थानातून देव काय बोलत आहे ते ऐकू येत होतं. तसं आपलं स्वर्ग लोकातून येणारा जो ध्वनी आहे तो आपण ऐकू शकतो. देवाच्या अगदी निकट आपण विश्वासणारे म्हणून जाण्याचा ह्या पद्धतीने प्रयत्न करतो. त्यावेळेस आपल्याला त्या परमपवित्र स्थानाच्या दाराशी अगदी निकट आपल्याला टेकून राहावं लागतं आणि आतला देवाचा शब्द आपल्या कानी पडतो. तेथूनच वाहणाऱ्या वाऱ्याचा श्वासोश्वास तोच आपण करीत आहोत. त्या परमपवित्र स्थानातून जो वाहणारा वारा आहे असं म्हटलं की तो श्वास आपण घेऊन तो आपण श्वासोश्वास करत आहोत. जे लोक अशा रीतीने त्यामध्ये राहून स्वर्गीय वातावरणामध्ये व त्यांच्या शांतीमध्ये अखंड सहवासात असतात ते धन्य होत. किती धन्यता आहे हो. याजक लोकांना अहोरात्र ही सेवा चाकरी करण्यासाठी त्या पवित्र स्थानामध्ये या प्रकारची संधी मिळालेली होती. आणि याजक जो महायाजक आहे त्याला वर्षातून एकदा त्या परमपवित्र स्थानामध्ये जाण्यासाठी देव आमंत्रण करत होता. म्हणून असं म्हटलं की स्वर्गीय वातावरणामध्ये वावरत असताना त्याच्या शांतीमध्ये त्याच्या अखंड सहवासामध्ये कितीतरी धन्यता आहे. म्हणून दावीद राजा म्हणतो की तुझ्या मंदिराचा द्वारपाळ होणं मला इष्ट आहे. हजारो दिवस त्या महालात ऐशारामात घालवण्यापेक्षा देवाच्या मंदिराच्या दारामध्ये उभं राहणं आणि ही सेवा याजकाला नितांत करावं लागत होती. सर्वात बिकट स्थाने स्वर्गीय सुवासाने दरवळून जातील. सर्वात एकांतात व निर्वासित स्थाने एक लहानसे पवित्र स्थान बनून जाईल. असं म्हटलं आहे की ही बिकट स्थाने ह्या सुवासिक सुगंधाने दरवळून जातील. पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान असं म्हटले ते समान नव्हते, परंतु ते लहानशा असं म्हटलं की त्या खोल्या तो आतला गाभा आहे. आणि या लहानशा पवित्र स्थानामध्ये ज्यावेळेस याजक जात होता त्या कोशात समोर असं म्हटलं की त्या ठिकाणी देवाची समक्षता होती. आपणाभोवती सभोवार सर्व स्वर्गमय दिसून येईल आणि स्वर्गीय पित्याच्या संरक्षणाने सुरक्षित व आशीर्वादित सहवासाने प्रफुल्लित होऊन अनिर्वाच्य आनंदाने परिपूर्ण असे वातावरण दिसून येईल. मग त्याचं वैभव आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि हे इब्री लोकांच्या या प्राचीन मंडपामध्ये जी अंतस्थ खोली आहे ती परमपवित्र स्थान मानले गेलेले आहे या अंतस्थ खोलीमध्ये. आणि म्हणून असं म्हटलं की त्या देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे गुप्तवासी पित्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे तर एकांतात जा, दार बंद करून घे देवाबरोबर. प्रियानो, ही आपली प्रार्थनेची ही एकांतवासाची ही खोली आहे ज्या ठिकाणी देवाची समक्षता आहे. आणि या प्रकारे आपण नित्य जात राहिलो तर आपल्याला त्या देवाचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच नव्हे तर त्या सुगंधित वासाने आपलेही अंतःकरण प्रफुल्लित होऊन असं म्हटलं की आम्ही देखील शांतीत भरून अखंड सहवासात बाहेर पडणार आहोत. आणि म्हणून याजक लोक ज्यावेळेस परमपवित्र स्थानातून वर्षातून एकदा ते जाऊन परत बाहेर येत त्यांची मिरवणूक काढत वाजत गाजत लोक त्यांना मिरवत आपणाभोवती सभोवार सर्व स्वर्गमय असं दिसून येईल. याचा अर्थ आपण जितकं परमेश्वराच्या निकट जाऊ, जितकं त्या स्वर्गीय पित्याच्या जवळ राहू, स्वर्गीय संरक्षणाने सुरक्षिततेने आपण आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रफुल्लित अनिर्वाच्य आनंदाने
तो आपल्याला परिपूर्ण असं करेल. आणि हीच देवाची इच्छा आहे की तुम्ही या माझ्या निकट, माझ्या जवळ या. आपला देव हा पवित्र देव आहे आणि त्या पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये आम्हासारख्या पतित मानवाला केवळ येशू ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे धैर्य मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण स्वतःला त्याचं लागूकरण करत असताना मंडप हे ख्रिस्ताचं प्रतिरूप आहे, मंडप हे मंडळीचं प्रतिरूप आहे, तसं आपण विश्वासणारे म्हणून मंडप हे आपलं देखील प्रतिरूप आहे. आणि त्याच अनुषंगाने त्याचप्रमाणे आपलं जीवन आपलं असलं पाहिजे, म्हणजे देवाचा हा महान आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. आणि प्रभुदेव बाप करो. आता हे शिक्षण थोडं गहन आहे, आपल्याला थोडंसं वर घेत आहोत. देव या वचनाच्याद्वारे आपण सर्वांना आशीर्वादित करू. आजच्या प्रति सकाळी आजच्या मननासाठी मी प्रभूला खरोखर धन्यवाद देतो. निर्गम 30 अध्यायामधून पाळक साहेबांनी एक सुंदर मार्गदर्शन आपणासाठी आणलेलं आहे आणि खरोखर देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. उद्याची सूचना आहे, उद्या 9 ते 10 बायबल स्टडी होणार आहे फ्रँकलिन चर्चमध्ये. आदरणीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पाळक साहेब हे उद्या मार्गदर्शन करतील. आपणा सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. मी विनंती करतो की आदरणीय रेव्हरंड LP ओळी पाळक साहेब पुढे येतील, प्रार्थना करतील. प्रभूची प्रार्थना आपण म्हणू आणि आशीर्वाद देखील ते देतील. पवित्र सर्वशक्तिमान सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ पित्या, प्रभू येशूच्या नावात पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद देतो. या सकाळच्या समयी पुन्हा तुझं पवित्र वचन आणि त्या वचनाचे योगे पुन्हा एकदा तू आम्हाला स्मरण करून दिलं प्रभू, की तू आमचा देव पवित्र आहे आणि आम्ही तुझे लोक पावित्र्याच्या शोभेने तुझ्याकडे यावं आणि तुझ्या पवित्र स्थानामध्ये आम्ही प्रवेश करावा. ज्याप्रमाणे याजक लोक त्या गंगाळामध्ये स्वतःला शुद्ध करीत होते, आज देखील पवित्र वचनाच्या योगे त्याच्या जलस्नानाच्याद्वारे तू आम्हाला शुद्ध करतो. प्रतिदिवशी ज्यावेळेस आम्ही तुझ्याकडे येतो आणि प्रभू तुझ्या सेवेसाठी तुझ्या वचनाच्या योगे आम्ही स्वतःला समोर ठेवतो, त्यावेळेस तू आम्हाला शुद्ध करतो. आणि प्रभू खरोखर या मंडपाच्या उभारणीच्याद्वारे, रचनेच्याद्वारे जे आत्मिक मूल्य, आत्मिक धडे प्रभू तू ठेवलेले आहे, जे आजच्या समयामध्ये जोपर्यंत प्रभू आम्ही कितीही प्रभू सुगंधी चूर्ण केलं, परंतु जोपर्यंत त्या वेदीवरच्या अग्नीत जात नाही तोपर्यंत ते तुला ग्रहणीय असं होत नाही. आणि म्हणून प्रभू परमेश्वर पित्या, या पावित्र्याच्या शोभेने प्रभू आमचं प्रतिदिवसाचं जिवंत यज्ञ आम्ही करीत तुला ग्रहणीय सेवा करण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे लागणारं सामर्थ्य प्रभू तू प्रत्येकाला पुरीव. आज हे वचन ज्यांनी ऑनलाईनमध्ये ऐकलेलं आहे आणि जे प्रभू आम्ही या ठिकाणी सर्वांना तू आशीर्वाद दिला त्याबद्दल धन्यवाद देतो. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडले आहे तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझं वचन ऐकलं त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी, देवाचे निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. ख्रिस्ता
पवित्र शांती सत्प्रीती